अमरावतीमध्ये आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मांचा निषेध व्यक्त करण्यात आला। युवक काँग्रेसतर्फे त्यांचा पोस्टर जाळून निषेध केलाय। मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींविरोधात अपशब्द वापरल्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनाविरोधात हायकोर्टात धाव घेण्यात आली। कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये 21 एप्रिलला याचिकेवर सुनावणी होणार आहे। यावेळी त्रिभाजन रद्द करण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाकडून याचिकेद्वारे करण्यात आली आहे। सांगली महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीच्या हालचालींना वेग आला आहे। 8 जागांसाठी 72 जणांनी अर्ज दाखल केले। 17 एप्रिल रोजी महापालिकेच्या महासभेत स्वीकृत नगरसेवकांची निवड जाहीर होणार आहे। बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीला शरद पवारांचा फोटो वापरायचा असेल तर त्यांनी बाळासाहेब ठाकरे, सोनिया गांधी यांचाही फोटो वापरावा असा सल्ला खासदार सुप्रिया सुळेंनी दिला। प्रचाराला बोलावणं त्यांचा वैयक्तिक विषय असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं। इराण, अमेरिका, इस्रायल यांच्या 2 आठवड्यांच्या युद्धविरामावर इस्लामाबादमध्ये चर्चा सुरू असताना होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण अद्यापही कायम असल्याचं दिसून आलं। नेडी नावाचा बोत्सवानाचा ध्वज असलेला एक LNG टँकर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनं ठरवून दिलेल्या मार्गावरनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता, मात्र अचानक त्याला माघारी फिरावं लागलं। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या महायुद्धाचा परिणाम भारतातील शेती व्यवसायावर देखील झाला। आखाती देशातील शेतीमालाची निर्यात बंद असल्यानं कलिंगडाचे बाजारभाव पडलेत। कलिंगडाला प्रति किलो केवळ 4 ते 5 रुपयांचा भाव मिळतो, त्यामुळे कलिंगड उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणातला पाणीसाठा झपाट्याने कमी होतोय, त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीचं सावट आहे। राखीव पाणीसाठा न मिळाल्यास मेपासून 10% पाणी कपातीचा विचार महापालिका करत आहे। सध्या राखीव पाणीसाठ्याचा प्रस्ताव मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मंजुरीसाठी आहे। येत्या आर्थिक वर्षात म्हाडा राज्यात जवळपास 13,000 घरं उभारणार आहे। म्हाडाच्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत ही घरं उभारण्यात येणार आहे। घरांच्या बांधकामासाठी 2026-27च्या अर्थसंकल्पात तब्बल 10,430 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। डिजिटल फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी RBI नवा नियम लागू करू शकते। नव्या नियमानुसार UPI-द्वारे पेमेंट करताना ते पूर्ण होण्यासाठी तासाभराचा वेळ लागू शकतो। 10,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेचे UPI किंवा डिजिटल ट्रान्सफरचे व्यवहार पूर्ण होण्यासाठी 1 तासाची वाट पाहावी लागू शकते। राज्यामध्ये पुढील 5 दिवसात कमाल तापमानात मोठी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यापासून मेपर्यंत पारा 40शी पार जाण्याची शक्यता आहे, तर मुंबईसह कोकणात उष्ण आणि दमट वातावरण राहील असा अंदाज आहे। रायगड जिल्ह्यातील 28 लघुपाट बंधाऱ्यांमध्ये केवळ 38% इतकाच जलसाठा शिल्लक राहिला आहे, त्यामुळे येत्या उन्हाळ्यात पाणी टंचाईचं गंभीर संकट उद्भवण्याची शक्यता आहे। पाणी पुरवठा सुरळीत राखण्याचं प्रशासनाच्या समोर आव्हान आहे। वाशिममध्ये पाणी टंचाईची तीव्रता वाढली आहे। आतापासून नागरिकांसमोर पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला। वाढत्या उष्णतेमुळे भूजल पातळी खालावली असून अनेक ठिकाणी बोरवेल, विहिरी आटलेल्या आहेत। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एक बुर्जी प्रकल्पात पाणी पातळी झपाट्याने खालावल्यानं नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावं लागतं। भंडारा जिल्ह्यातील बावनथडी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या अधांतरी आहे। 40 वर्ष उलटूनही नागरिकांना अजूनही समस्यांचा सामना करावा लागतो। त्यासाठी जिल्हाधिकारी गावामध्ये जाऊन सभा घेणार आहेत। दरम्यान लवकरच उपाययोजना करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं। पालघर जिल्ह्यात घरगुती सिलेंडरसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। बोईसरमध्ये सकाळपासूनच नागरिक रांगेत उभे आहेत। शहरीसह ग्रामीण भागात गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या। मुंबईमधील 3ही रेल्वे मार्गावर उद्या विविध तांत्रिक कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेवर CSMT ते विद्याविहार दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक असेल। हार्बर मार्गावर CSMT ते चुनाभट्टी दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4:40 पर्यंत ब्लॉक असणार आहे।